करुणा बौद्धिक संस्था व यमुनाई मानव कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने करुणा बौद्धिक संस्थापक अध्यक्ष सुनील जैन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दप्तर वाटप। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 30/6/2025 रोजी करुणा बौद्धिक संस्थेचे अध्यक्ष सुनील जैन यांचा संस्थापक अध्यक्ष सुनील जैन यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी धुळे शहरातील दुधोडिया हायस्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुनील जैन यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी दप्तर वाटप कार्यक्रम पार पडला। तर 75हून अधिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दप्तर वाटप करण्यात आले। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी करुणा बौद्धिक संस्थेचे अध्यक्ष सुनील जैन, यमुनाई मानव कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य बीपी महाजन, दुधोडिया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलालजी चोरडिया, विजयजी दुग्गड, रमेश बोथरा, प्राध्यापक अनिल बोरसे, कुंवर सर, मुख्याध्यापक आर.बी. जैन, प्राचार्य जे.डी. कांगणे, शिक्षक जी.एम. सोनवणे, के.आर. जाधव, सौ एस.एम. सोनवणे, ए राजपूत, एस.पी. खोंडे, डी.के. जगताप, सागर खोंडे आदी सर्वच पदाधिकारी, त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी दीप प्रज्वलन करून माता सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर खोंडे यांनी केले। तर या प्रसंगी या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षणाचा उपयोग करून मोठमोठ्या पदांवर जावे अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या। तर करुणा बौद्धिक संस्थेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सुनील जैन यांच्या अभिष्ट चिंतन वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व मान्यवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आलेले कुंवर सर, तुम्हाला नेहमी सहानुभूतीने मदतीसाठी येणारे विजयजी दुग्गड, रमेशजी बोथरा आणि तुमच्यावर माझ्या जेवढं माझ्यापेक्षाही जास्त म्हटलं चालेल कागणे सर हे लक्ष ठेवणारे ते सर्व अतिथी आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी, शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू झालं आणि त्या माध्यमाने शाळेची तयारी सुरू झालेली। सन्माननीय मंच यांना मी सांगू इच्छितो की या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते 90%च्या पुढे हे आदिवासी परिवारातील असून त्यांना म्हणजे राहण्यासाठी घर नाही, पोटभर अन्न नाही आणि अंगभर वस्त्र नाही। याआधी देखील दात्यांच्या मार्फत आम्हाला गणवेश प्राप्त झाले। उद्या दिनांक 1 जुलै 2025 रोजी जैन सोशल ग्रुप धुळे यांच्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप केलं जाणार आहे आणि तो आशीर्वाद आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कांतीलालजी चोरडिया काकाजी यांचा आहे। त्यांच्या मार्गदर्शनाने ती देणगी प्राप्त झालेली आहे। आणि आजचे जे दाते आहेत त्यामध्ये यमुना फाउंडेशन याचे अध्यक्ष, माजी प्राचार्य आणि करुणा वत्सल असलेलं मन, विद्यार्थ्यांसाठी तळमळीने प्रत्येक ठिकाणी मदत देणारे महाजन सर आणि या संस्थेचे विद्यार्थी आणि एक अतिशय सामान्य परिस्थितीमधून धडपडत आपली वाटचाल करणारे करुणा बौद्धिक संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ यांच्या मार्फत या ठिकाणी 75 विद्यार्थ्यांना इथे दप्तर वाटप केले जाणार आहे। मी संस्थेमार्फत त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। भविष्यात देखील आपली अशीच साथ आम्हाला ठेवा। या शाळेतील विद्यार्थी शिकून जेव्हा मोठा होईल त्याच्या यशाच्या पावतीमध्ये तुमचं नाव नक्की असेल। तो आवर्जून सांगेल की मी शिकत असताना मला नोटबुक किंवा मला दप्तर ज्या मान्यवरांनी दिलं त्यामुळे मी शिकू शकलो आणि तुमचं नाव त्यांच्याकडे हे नोंद असेल। मी पुनश्च आजच्या दात्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करतो की तुम्ही देखील याला पावती म्हणून लेखन, वाचन, गणित क्रिया सर्व अभ्यास तुम्हाला आला पाहिजे आणि तुमची तयारी पूर्ण असली पाहिजे। पुनश्च देणगीदाते आणि सन्माननीय मंच यांना मी धन्यवाद देतो आणि माझ्या आज मानव कल्याण संस्था आणि करुणा संस्थेतर्फे तुम्हा विद्यार्थ्यांना एक दप्तर, तुम्हाला सुंदर दप्तर दिलेले। पावसाळ्याचे दिवस आहेत, वह्या पुस्तकं ओले होतात आणि तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी अशी इच्छा व्यक्त केली की या विद्यार्थ्यांना काहीतरी आपण द्यायला पाहिजे शैक्षणिक साधन। पण त्यांना आम्ही सुचवलं
किंवा पावसाळ्याचे दिवस आहेत तर यांना आपण वॉटरप्रूफ अशा प्रकारच्या दप्तर जर दिलं तर त्यांच्या वह्या पुस्तकांचं संरक्षण होईल आणि ते वर्षभर अशा प्रकारचे दप्तर वापरू शकते. तर अशा प्रकारचं सुंदर दप्तर आज तुम्हाला मिळालं आहे या ठिकाणी. तुम्ही याचा वापर करा. वह्या पुस्तकं संरक्षित राहतील त्या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फार भाग्यशाली आहे. तुम्ही अशा शाळेमध्ये आलेले की जी शाळा आदिवासी आणि गरीब मुलांची दखल घेते, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही शाळा सदैव तत्पर असते. त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी गणवेश दिले जातात, त्याच्यानंतर वह्या पुस्तकं तुम्हाला मोफत दिले जातात. संस्थेमार्फत आणि शिक्षकांच्या देणगेमार्फत आणि इतरांच्या देणगेमार्फत मोफत अशा प्रकारचं भोजन तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं. अशा शाळेमध्ये तुम्हाला की या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या गुणांची कदर केली जाते. हे शिक्षक अतिशय प्रामाणिक आहेत सर. आम्ही या शाळेमध्ये येतो, या शाळेची शिस्त आम्ही बघतो. अत्यंत शिस्तप्रिय अशा प्रकारची शाळा आहे. आणि अरे श्रीमंताच्या मुलांना तर कोणीही घडवेल, कोणीही शिकवेल, पण या गरीब मुलांना घडवणं हे तर खरं कार्य आहे, हे खरं पुण्याचं काम आहे. या मुलांना घडतील. मुलांना तुमच्या आई वडिलांनी फार अपेक्षा घेऊन तुम्हाला पाठवलेलं आहे. तुम्ही शहरामध्ये शिकताय, आपली मुलं शहरामध्ये शिकतायत, ते मोठे होतील, शिकतील, तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल आणि त्या तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आधार होणार, काठी होणार, आई वडील धन्य होतील त्या ठिकाणी. तर तुमचं एक कर्तव्य आहे की तुम्ही खूप अभ्यास करायला पाहिजे, मनापासून अभ्यास करायला पाहिजे. आणि अभ्यास करण्यात जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेचे युग आहे. या युगामध्ये बुद्धिमत्तेला महत्त्व आहे. जो सतत अभ्यास करतो त्याला चांगल्या प्रकारचे मार्क मिळतात आणि तो विद्यार्थी पुढे जातो, देशाचा आदर्श नागरिक बनतो आणि कुटुंबाचा तो आधार बनतो. तुम्ही तुमची घरी गेले तर त्या ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थिती आहे तुमची, पण तुम्ही शिकण्याची जिद्द जर बाळगली, तुमच्या परिस्थितीवर तुम्ही मात करू शकता, तुमच्या आई वडिलांना सुखी ठेवू शकता तुम्ही आणि तुमचे जीवन तुम्ही सुंदर बनवू शकता. त्याच्यासाठी एकच करायला पाहिजे. शाळेमध्ये शिक्षक जे शिकवतात ते ध्यानपूर्वक ऐकायचं. काय शिकवतात सर ते लक्षात घ्यायचं. घरी जाऊन उजळणी करायची त्या ठिकाणी आणि उजळणी केल्यामुळे आपला अभ्यास पक्का होतो. परीक्षेची कुठल्या प्रकारची भीती राहत नाही आणि अत्यंत आनंदाने तुम्ही पेपर त्या ठिकाणी देतात. खूप बोलण्यासारखे विद्यार्थी. शाळेने मला भरपूर काही दिलेले. आज जे काय आहे ते शाळेमुळे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जेव्हा मी शिकत होतो तेव्हा अध्यक्ष एकांतले छोटेच होते, आज पण तेच अध्यक्ष. हा फार मोठा अभिमान मला वाटत आहे. आज यांच्यामुळे माझी दोन्ही मुलं फार घडलेले. मला अतिशय कौतुक वाटतं की यांनी माझ्या मुलांसाठी शिक्षणासाठी भरपूर मदत केलेली. अशी मदत केली तर आज एक मुलगा माझ्या अदानी ग्रुपला आहे, दुसरा मुलगा माझ्या गोव्याला आहे. आज यांच्यामुळे माझ्या दोन्ही मुलं लग्न होऊन गेले, दोन्ही सुनबाई मला इंजिनियर भेटले, दोन्ही मुली समाजाच्या भेटल्या आहेत. यांचे फार मोठे उपकार माझ्यावर आहे. तर त्या उद्देशाने मी विचार केला की आपण सुद्धा आज आपली चांगली परिस्थिती झालेली, आपण जर या शाळेत होतो, आपला सुद्धा दुसरे मुलं दप्तर देत होते. मी सुद्धा शिक्षकांना सांगत होतो, सर माझ्या दप्तरनी माझ्या ह्यांनी म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी मला सरांनी मदत केलेली. त्यावेळेला आपले छाजेर सर होते मला हेडमास्टर. म्हणजे जवळजवळ 87-88 गोष्ट त्या मी शिकत असताना मला यांनी भरपूर मदत केली. आणि त्यानंतर मी ठरवलं होतं की आज जी माझी परिस्थिती त्या मुलावर येऊ नये. आज माझ्या दोन्ही मुलांना मी इंजिनियर बऱ्या कशी परिस्थिती हो पण मुलांना इंजिनियर केलं. आज दोन्ही मुलं टॉप लेवलला आहे. ते मला फार आनंद वाटतो आहे. आज आमच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कार्यालय शेवटी आपले महाजन सर, हे महाजन सर यांची आई शिव आहे, पण मला यांचा फार मोठा सपोर्ट असतो. कठीण परिस्थितीतून कसं बाहेर निघावं हे कार्य ते नेहमी करत असतात आणि नेहमी माझ्यासोबत 2-4 तास असतात. त्याच्यामुळे मला जीवन जगण्यामध्ये फार आनंद वाटतो. आणि सन्माननीय जीवन कसं जगावं, एकाकी जीवन कसं जगावं यांच्यामुळे शिकलं आहे. तरी या महाजन सरांचे मी आभार मानतो. तर आमचे कोवर सर, कांगणे सर, आमचे मित्र विजय दुगड सर, तसं आमचे प्रेमकांनी कविता जैन सर, रमेशजी बोसरा याचे माझे फार सहकार्य आहे. मी जेव्हा या शाळेत येतो मला इतका आनंद वाटतो की आज मी या शाळेत शिकलो नसतो तर मला काहीच मिळालं नसतं.
त्याच्यामुळे अध्यक्ष सुद्धा मी या शाळेचे विद्यार्थी, तरी सुद्धा आजपर्यंत जे प्रेम आहे ते त्यांनी मला दिलेले आहे. अनेक माझे मुलं चांगलं शिकत होते, माझी परिस्थिती एवढी शिकवायची, तरी यांच्यामुळे या सकल जैन समाजामुळे आज मला भरपूर शिष्यवृत्ती मिळाली. आज दोन्ही मुलं आज टॉप लेवलला आहे ना. दोन्ही मुलांना इंजिनिअरिंग करणं शक्य नाही, कमीत कमी 30-40 लाख रुपये खर्च लागतो, पण यांनी मला एवढं सपोर्ट केलेलं आहे. आज दोन्ही मुलं इंजिनियर आहे, त्यामुळे मी या शाळेचे माझा फार मोठा उपकार आहे. यापुढे भविष्यामध्ये या शाळेला काही गरज लागली, काही मदत लागली तर मला अवश्य संपर्क करावा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. संस्थेतर्फे त्यांनी संस्थेसाठी आणि मुलांसाठी एक वेगळी आणि महत्त्वाची वस्तू त्यांनी भेट दिलेली आहे. जे विद्यार्थ्यांना गरजेचे असतात ती वस्तू त्यांनी भेट दिली आहे, त्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचा आभार मानतो. आम्ही वेगवेगळ्या संस्थेमार्फत कार्य करत असतो. त्यानिमित्ताने कुठे कुठे जशी योग्य ती मदत देण्यात आम्ही नेहमी अग्रेसर असतो. उद्या जैन सोशल ग्रुपतर्फे आम्ही वया वितरणाचा कार्यक्रम उद्या करणार आहोत, तरी सगळ्यांना उद्या वया मिळतीलच. तसेच या शाळेच्या सरांबद्दल बोलेल मी. आता खोंडे सर होते, सोनवणे सर होते, हे विद्यार्थ्यांचे नाव घेत होते. म्हणजे एवढे लहान विद्यार्थ्यांचं नाव लक्षात ठेवणं म्हणजे एक मोठी गोष्ट असते. हे तर काय आपल्या घरी 4 मुलं असतं तरी काही वेळेस आपण इकडे तिकडे नाव करून टाकतो. ते नाव घेत होते, हे विशेष वाटलं. म्हणजे त्यांचं पाल्यांकडे विद्यार्थ्यांकडे लक्ष आहे हे विशेष वाटतं. आणि या शाळेचा रिझल्ट वेळोवेळी चांगला लागला आहे. यापुढे शाळेची भरभराटी हो, विद्यार्थ्यांचा बी उत्कर्ष हो ही शुभेच्छा देतो आणि या दोघांचं आभार मानतो. असंच यांनी यापुढे अजून जसं 26 जानेवारी त्यांनी डिक्लेअर केलं होतं, 15 ऑगस्ट परत येतोय, अजून काहीतरी शाळेसाठी द्यावा ही विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. त्यावेळेला मी खूप भारावले. अतिशय त्यांचे शिस्तप्रियता, वेळेवरील तुमचा जे कार्यक्रम चालू असताना त्यांना प्रतिसाद देणे, या गोष्टी जेव्हा माझ्या निरीक्षणात आल्या तेव्हा असं लक्षात आलं की या शाळेतील शिक्षक या विद्यार्थ्यांवर किती मनापासून लक्ष ठेवत असतील हे मला दिसून आलेलं आहे. आणि असेच तुमचे कार्यक्रम सदोदित होत राहील एवढं माझं मनोगत व्यक्त करून, तुम्ही ज्या गोष्टीची फार दिवसापासून वाट बघत होता तो कार्यक्रम आज या ठिकाणी घडून आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जण आपल्याला या ठिकाणी काहीतरी देऊन जात असतो, पण त्याचा आपण सदुपयोग केला पाहिजे. त्यांनी दिलेलं जे काही असतं ते आपण सत्कर्मी ते लावलं पाहिजे. म्हणजे कशा रूपाने आपल्याला समजा वह्या दिल्या, दप्तर दिलं, पुस्तकं दिले, पण आपलं काम काय असतं? आपलं काम एकच असतं की आपण फक्त अभ्यास करायचा. इयत्ता 1ली पासून जर आपण खूप अभ्यास सुरू केला तर 100% आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. प्रत्येकाने सुरुवातीपासून आपला हा पाया असतो. इथून जर तुम्ही अभ्यासाला चांगली सुरुवात केली तर शेवटपर्यंत तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही. या ठिकाणी तुम्हाला मी एकच सांगेन की खूप अभ्यास करायचा. रोज आपली जी वही असते, रोज वहीचे कमीत कमी 4 ते 5 पानं आपण लिहायचे असतात. 1लीचा असो, 2रीचा असो, 3रीचा विद्यार्थी असो, 4थीचा विद्यार्थी असो, प्रत्येकाने रोज अभ्यास केलाच पाहिजे. मी तुम्हाला माझं एक लहानपणाचं मला पण आठवलं. मी पण याच पद्धतीने बसायचो, पण मला घरी अशा पद्धतीने शिस्त होती काकाजी की मला रोज रात्री 7 वाजले, जेवण झालं तर अभ्यासाला बसायचं. अभ्यासाला बसलंच पाहिजे. तो 2 तास असो, 3 तास असो, काहीही असो, पण तो अभ्यास करायचाच. म्हणजे यामुळे काय झालं की आपल्याला एक अभ्यासाची सवय लागते. आपण अभ्यासाला पुढे आपल्याला त्रास होत नाही. लहानपणापासून तुम्ही हे जर कृत्य केलं, तुम्ही लहान आहे ठीक आहे, 2 तास अभ्यास करा, रोज 2 तास करा. जेवण झालं लगेच आपण आपला अभ्यासाला बसायचं. काही का असो ना, कुठला टीव्ही बघायचा नाही किंवा काहीच नाही, कुठे बाहेर जायचं नाही, कोणाशी गप्पा मारायच्या नाही. फक्त आपलं पाटी घ्यायची, पुस्तक घ्यायचं, वही घ्यायची आणि त्याच्यावर अभ्यास सुरू करायचा. प्रत्येक रोज एक विषयाचा अभ्यास करा असं ठरवा. सुरुवातीला रोज एक विषयाचा करा, हळूहळू तो अभ्यास वाढवत जायचं आणि त्यानंतर मग पहाटे उठण्याची सवय लावायची अभ्यासाला. रोज तुम्ही 5 वाजल्याला, 5:30 वाजल्याला, 6 वाजल्याला
उठल्यानंतर फ्रेश व्हायचं आणि सुरुवातीचा अभ्यास तो करायचा असतो. 1 तास जरी सकाळी अभ्यास केला तर तो खूप लक्षात राहतो.